स्वागत आहे आपल्या एक नवीन ब्लॉग मध्ये. कसे आहात तुम्ही सर्वजण? तर मित्रांनो, आता आहे ना आपण या जी गोठा आहे त्या गोठ्याची जाळी फिट करते ते आईन ते. आणि मी मस्तपैकी आंघोळ केली आता दुपारच्या पारी, म्हणजे आता 5च वाजत आले असेल कदाचित, 4:30-5 वाजले असेल आता. आणि मी आंघोळ केली आणि मग इकडं आलो आणि तोपर्यंत इकडं जाळी फिट पण झाली होती. आणि तिकडली जाळी काढली, तिकडली जाळी काढून इकडं टाकलेली आहे. आणि आपल्या इकडे मिनी हाऊस पण आहे. आणि मिनी हाऊसच्या वरती एकदम भारी सजावट केलेली आहे आपण. इथं खेळ खोळे सगळं ठेवलेलं आहे सजावट नाही मित्रांनो, याला आणलेले तिथे. आपल्याकडे पत्रे नव्हते, नाही पत्रे नसल्यामुळे ना मग इकडे एक जुना पात्रा होता. तर ते जुना पात्रा आहे ना बघा कसं आहे, डायरेक्ट चिरलेला आहे. पाऊस डायरेक्ट खाली येईल. आपल्याकडे एक लाकूड पण आलेलं आहे की लाकूड आहे ना त्याची ना साईज कमी होती ना, तर याच्यामुळं मग आईन ते म्हणले काही लाकूड द्या आम्हाला. याच्यामुळे आता मी हे लाकूड घेतो आणि आपल्याला इकडून पण लावायचं आहे आणि याचा दरवाजा पण करू आपण इथं. मग दरवाजा नव्हता ना, आपण डोक्यात पण नव्हता दरवाजा करायचा, पण नंतर माझ्या लक्षात आलं का हरव आपण दरवाजा पण करायला पाहिजे. तर मग आता दरवाजे करून इकडून आपण हे बांधायचं का नाही मला काही कळना, इकडून गुणी बांधू काय बांधू. तर आता बघू, काहीतरी बांधू आपण तिथं. असं विषय झाला माहिती का आपल्या मिनी हाऊसचा. आणि जर आता माझ्या लक्षात आलं असतं आधी दरवाजा करायचे म्हणून, तर मग मी इथं खड्डे घेतला असतं, इथं 3 खड्डे घेतले असते. पण आता खड्डं खांदायचं म्हणलं तर नाही जमायचं ना. तर आपण काम करू डायरेक्ट एवढा मोठा दरवाजा म्हणून, डायरेक्ट सगळा असं निम्म याच्यातून शिरायचं अवघड आहे का नाही. याच्यामुळे आहे ना आपण अख्खा दरवाजा करू, परत काही खड्डा घ्यायची गरज नाही. डायरेक्ट आपण तिथं कोण असं जॉईन करू आणि दरवाजा करून टाकू. आणि इकडून बांधायचं का नाही मला काही कळना भाऊ इकडून. तर बघू आता आपण काहीतरी करू, नाही तर तसंच ठेवू, हवा यायला नाही का. तर आता आपण याला कट करू चौकोनी, याचे मापाचे कट करू आणि मग याला जोडून देऊ. आपण ना गेट करायचं सोडून देऊ, दरवाजा करायचं सोडून देऊ आणि इकडून डायरेक्ट असे लाकडं बांधून देऊ. म्हणजे काय होईल माहिती आहे का, जरी काय यायचं म्हणलं तर इकडून येऊ शकणार नाही. तसं आपल्याला थोडी सावली पण पडत नाही का. या टायमाला आता बघा आतमध्ये या खाऊन आलेलं आहे, कारण की ह्या टायमाला सूर्य इकडच्या साईडला असतो पश्चिमे साईडला. मग पश्चिमे साईड करून आतमध्ये डायरेक्ट ऊन शिरत. याच्यामुळे ना मग आपण थोडे लाकडं पण लावू तिथं, जेवढं अडचण करता येईल तेवढी. याच्यामुळे सावली आतून येणार नाही, त्याच्यासोबत हवा पण येईल त्याच्यासोबत. याच्यामुळे आपण लाकडं देऊ त्याला लावून बरं का. तर आता एक लाकूड आपण तोडून घेऊ, त्या मापाचं माप घेऊन आधी माप. तर मला गावात जायचं, आता भेटूया गावातून आल्यानंतर. जवळजवळ अर्धा तास झाला असेल. मी परत गावात गेलो होतो दळण मांडण्यासाठी. आणि आता बघा मी कसं केलं इथं, हे बघा 3, 2, 1 गो. पण लय जुगाडू आहे मित्रांनो. मला काय माहिती तुम्हाला आवडन का नाही आवडत, मला तर आवडलंय 75%. तुम्हाला पण दाखवतो. हे काय आहे म्हणता तुम्ही, पण याच्यातून आहे ना पाऊस पण जाणार नाही आतमध्ये. जाईन बरं का, पण थोडाच पर्सेंट जाईन, लय नाही जाणार आतमध्ये पाणी पण. आणि उन्हाचा तर विषयच नाही. आतमध्ये पण असं केलेलं आहे आपण. आता फक्त त्याच्या आतमध्ये फक्त आता डेकोरेशन करायचं आहे, म्हणजे त्याच्या आतमध्ये सजावट करायची फक्त आता. आणि ते झाल्यानंतर तुम्हाला असं भयंकर वाणी दिसणार आहे. माझ्या डोक्यात इतकी डेंजर प्लॅनिंग चालू आहे ना, बघा तुम्ही फक्त उद्याच्याच ब्लॉगमध्ये बघा तुम्ही. आता 6:30 वाजले येतं. आणि बरं ते जाऊन द्या, आपलं ते मिनी होम बरं का, मिनी होम तर जाऊन द्या. आता दाखवतो तुम्हाला आपला गोठा, दाखवतो गोठा. इतकं भारी आहे ना, काय सांगू तुम्हाला. बघा मित्रांनो किती मोठा झाला. आणि आतमध्ये बघायचं तुम्हाला, आतमध्ये जाऊन दाखवतो. आतमध्ये एकदम माती बिती टाकलेली आहे आपण, एकदम तयार केलेलं आहे. आणि याच्यावरच आपल्याला इथं पण तयार करायचं, पण इथं थोडी अडचण ते झालेली आहे. ते आता करू, इकडं लागतं कम्प्लीट झाल्यानंतर इकडं पण करू आपण. आणि बाकी इकडं मोकळी जागा राहणार आहे, काही पण काही टाकायला नाही का. याच्यामुळं वरती आपल्याला एक पात्र पण कमी पडलेलं आहे, एक पात्र पण आपल्याला इथं टाकायचं आहे. आणि ह्यो पात्र आपल्याला तर फाटलेलंच आहे, तुम्हाला दाखवलं आहे मी ऑलरेडी. आणि याच्या शेजारी आपलं मिनी होम. उद्याचा ब्लॉग बघा तुम्ही, इतका भारी राहणार आहे ना उद्याचा ब्लॉग. मला खूप इंटरेस्टिंग राहील. उद्याचा दिवस कधी उजाडेल आणि मी कधी याला डेकोरेट करीन तुम्हाला कधी दाखीन.
तसं नाही, तुम्हाला होम टूर आहे ना मी परवाच्या द्यायचं विचारात ठेवतोय, कारण की ना उद्याच्याला दाखं डेकोरेशन करायचं जाईल, उद्याच्या ब्लॉग डेकोरेशन ब्लॉग राहील आणि परवाच्याला होम टूर मिनी होम टूर असा भारी मी बघा तुम्ही फक्त मला डोक्यात ते इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम आहे, लाईटीचा प्रॉब्लेम आहे, ते जर झालं ना बघा तुम्ही फक्त उद्याचा ब्लॉग बघा तुम्ही, परवाचा ब्लॉग बघा तुम्ही, इतकं आवडेल ना तुम्हाला परवाचा ब्लॉग का बस. बरं जाऊन दे, आता 6:30 वाजत आलेली आहे, तर मला कालच्या ब्लॉगची एडिटिंग पण करायची आहे. आणि हे पत्र बघणार राहू तुम्ही, काय म्हणू याला आता ते पडाव नाही म्हणून याच्यामध्ये ना आपण एक लाकूड पण घातलेलं आहे, ते कसं दाखवू. आपल्याला अजून पण जर फिट करायचं असेल तर आपल्याला अजून पण इकडे लाकडं पडलेले आहेत, त्या लाकडं पण आपण अजून फिट करून देऊ जर गरज पडलीच तर. मला नाही वाटत आता गरज पडेल म्हणून, जर पडलीच तर आहे तिथं लाकडं आपल्या जिंदाबाद, ते बांधून देऊ आपण, तिथं काही काळजी नाही करायची. आणि इथं आपल्याला थोडा अजून रस्ता करायचा, इकडून गाडी बिडी डायरेक्ट आतमध्ये पार्किंग करायला नाही का, तिकडे लई अडचण होती मित्रांनो, तुम्हाला दाखवतो. आणि आता खरं आपलं ते मिनी गोठा होता, जुना गोठा होता, मिनीच म्हणतो माझ्या जर. आता वातावरण पण खूप छान झालं, तुम्हाला वातावरण पण दाखवतो. वा आपली नाही कुट्टी आहे, ही कुट्टीची मोटरच नेमकी पाण्यात तीन असं विषय होतोय. बाकी येऊन बसून बाकी, आणि हे बघा बाकी आपला जुना गोठा. आता ही जी शेरडी मासे आहेत नाही, हे शेरडी ताई आणि हे बुट्टे मासे, यांना लगेच तिकडे बांधायचं आहे. आणि हे पण सोडू आता आपण मस्तपैकी, यांना पण काढू आपण मस्तपैकी, इथं पण माती टाकू आपण मस्तपैकी, सगळं करू मस्तपैकी. फक्त थोडी वेळीची गरज आहे, आपण याला पण ओळखू मस्तपैकी. याला इकडं मोटर मासे पडले होते, हे मस्तपैकी यांना देऊ आपण इकडं टाकून मस्तपैकी. आता आपण यांना दिले टाकून मस्तपैकी, यांना पण उघडू आपण मस्तपैकी. हे उखडले मस्तपैकी. आणि इकडे आपल्याला लक्ष शेट येतं मस्तपैकी. पडा नका म्हणून रवी, मग तसं खाऊन नाही राहिलं, याच्यात एवढी काय ताकद आली, याच्यात एवढा काही जीव आला ते पडा ना. आता काही झालं तर याला काढणारची कोणती परिस्थिती आली तर. मित्रांनो मी जे दोन्ही हाताच्या मदतीने ना इदाची मेख ती आपण उपटलेली आहे मस्तपैकी, आणि मस्तपैकी इकडे फेकून पण दिलेली आहे मस्तपैकी. ती वाकली होती निघत नव्हती, वाकली नव्हती, ऑलरेडी वाकलेलीच होती हा मस्तपैकी. मित्रांनो हे जो गोठा होता ना, जेव्हापासून आम्ही वरती राहायला आलो होतो तेव्हापासून इथं गोठा होता, ह्यो नव्हता. रिनोव्हेशन करत त्याच्या दरवर्षी 1-2 वर्षानंतर त्याचे रिनोव्हेशन करायचं त्याचं. पण आता फायनली इथून तो गोठा चाललेला आहे खाली. आता आपण 1-2 वर्षानंतर बघू कसं होतं इथं, काय होतं. बाकी तिथं लक्ष तिथंच राहणार आहे वाटतं, काय माहिती. बाबा काय खाली पण घ्यायला बसले, आपली कुट्टी मासे पण खाली जात्यान. आणि दाखी लेबल करू मग गाडी बिडी लावा नाही का, आपली धन्नू पण तिकडे उभा आहे, आपली शेतचा घोडा पण इकडे उभा आहे. आणि दाखी लेवल काढायची आणि गाडीची तर पार्किंग करायची नाही का, परत अडचण नको. आता याच्या शिल्डी ताय येतात आणि हे मास्टर येतं, त्यांना तिकडे न्यायचं आहे ना. मस्तपैकी वास आलाय पावसाचा, कसं काय आला काही ना अचानक, आणि वारं पण सुटलेलं आहे, छान वातावरण झालंय. आणि अशा वातावरणात लय डुलूशी वाटतं, इकडे तिकडे फिराशी वाटतंय. पण मला जे हौद आहे त्या हौदावरती पाणी मारायचं तिथे आपण झोपतच ना, त्याच्यामुळं मी हा ब्लॉग आहे ना एडिटिंगच्या टायमाला माझ्या लक्षात आलं, म्हणजे 1 दिवसानंतर माझ्या लक्षात आलं का हा आपण त्याचा ब्लॉग एंडच करायचं विसरलो. आणि मग मी आजच्याला तो ब्लॉग एंड करू राहिलो आहे.
एडिटिंगच्या टायमिंगला माझ्या लक्षात आलं का अरे आपण ब्लॉग एंड केला नाही आहे. तर आता आपण ब्लॉग एंड करू आणि माफी मागतो मी त्या दिवशी ब्लॉग एंड केला नाही. आता मस्तपैकी वावरामध्ये येऊन बसलो एडिटिंग करत होतो. तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये कळणंच म्हणजे नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला कळणंच का मी कुठं बसलो होतो. आणि मी माफी मागतो का आपलं जे घर आहे ते घराचा लय मोठा कार्यक्रम झाला आहे. तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की कळणंच. काय बोलू मी तुम्हाला कोणत्या शब्दाने सांगू, कारण की मी दुसऱ्या दिवशी ब्लॉग शूट करून राहिलो आहे म्हणून तुम्हाला कळन थोडा अंदाज लागेल. पण तुम्ही नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा, लय वाईट झालं आहे आपल्या मिनी होमसोबत. बाकी मी इथं मस्तपैकी एडिटिंग करत होतो आपल्या वावरामध्ये येऊन, कारण की वावरामध्ये खूप छान हवा लागते, वारं लागतं आहे. त्याच्यामुळे मी इथं येऊन बसलो होतो मस्तपैकी आणि एडिटिंग करून राहिलो होतो. बरं ते जाऊ दे मित्रांनो, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटू लवकरच उद्याच्या ब्लॉगमध्ये आणि